वारकरी संप्रदायातील 13व्या शतकातील थोर संत शिरोमणी श्री चोखोबा महाराज यांच्या संदर्भामध्ये बऱ्याच फोनवरून विचारणा झाल्यामुळं आज आपण श्री संत चोखोबा महाराजांच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे श्री संत चोखोबांच्या 2 ठिकाणी समाधी आहेत, एक आहे मंगळवेढ्याला, एक आहे पंढरपूरला। तत्पूर्वी आपण 13व्या शतकामध्ये जो भक्तीचा उगम निर्माण झाला होता, भक्तीची चळवळ निर्माण झाली होती, वास्तविक पाहता ती चळवळ वगैरे जरी असली तरी प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये काही समाजाला विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी बंदी जी घातलेली होती, त्या संदर्भामध्ये काही बहुजन समाजातील संतांनी जो श्री संत नामदेव महाराजांच्या आदेशान्वये जो उठाव केला होता, ब्राह्मणवाद्यानं त्याला भक्तीची चळवळ म्हटलं गेलं, तर बहुजनांनी त्यांना ती एक पहिली क्रांतीची चाहूल म्हटलं गेलं होतं। आणि अशा या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं नाव जर घ्यायचं असेल तर ते म्हणजे श्री संत चोखोबांचं। कारण चोखोबाचा जन्म हा महार या समाजामध्ये झालेला आहे आणि त्या काळातील जो भेदभाव होता, स्पृश्य अस्पृश्य किंवा ज्याला आपण विटाळ वगैरे, कारण चोखोबांच्या अभंगामध्ये विटाळाचा बरेचसे अभंग आहेत, जोहाराचे बरेचसे अभंग आहेत। तर याच्यावरून अनुमान काढू शकतो आपण की बाबा त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये मागासवर्गीयांना कशा पद्धतीनं कशा बिकट सामाजिक शिवाशिवीला किंवा ज्याला म्हणतो आपण अस्पृश्यतेच्या चटकेला किती वाव असेल। आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आमच्या श्री चोखोबा आणि परिवाराचे जे जवळजवळ 512 अभंग + 9 एवढे अभंग जे लिहिण्याचं काम केलं, लिखाणाचं काम केलं, तेही एक व्यक्ती ब्राह्मणच होती, हेही सांगावंसं वाटतं इथं। आणि महत्त्वाचे म्हणजे एवढं तत्त्वज्ञान सांगितलं चोखोबा आणि परिवारानं, एवढं उत्कृष्ट तत्त्वज्ञान सांगितलं की त्या अभंगावर आज लोकांना PhD करावी लागते। मला सांगा, त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये अस्पृश्य समाजाला बंदी नव्हती, तर मग आमच्या चोखोबानं एवढं उत्कृष्ट अभंग कसे लिहिले, एवढे विद्वान मंडळी कशी होती? बरं, ती एकच नव्हे तर त्यांची पत्नी, म्हणजे इथं स्त्री देखील आली, लक्षात आलं का तुमच्या? त्यांची पत्नी सोयरामाता आणि बहीण निर्मळा, या दोन्ही कोण होत्या? स्त्रियाच होत्या ना। श्री संत आमचे जनाबाई स्त्रीच होते ना, भागू महारीन स्त्रीच होते ना। मग 13व्या शतकामध्ये स्त्रियांना देखील लिहिण्याचं एवढं स्वातंत्र्य होतं, आपलं विचार व्यक्त करण्याचं एवढं स्वातंत्र्य होतं। मला वाटतंय 13व्या शतकामध्ये खरंच आज आपण म्हणतो तेवढा जातीयवाद असेल काय? प्रश्न आहे। आता त्याचे सोडणं कशी ते तुम्ही करा। म्हणतो ना आपण स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती, नाही का, शूद्रांना शिक्षणाची बंदी होती। मग 13व्या शतकामध्ये शूद्र आणि स्त्रिया एवढे पुढे गेल्या कशा? अहो लांब कशाला? उदाहरण देतो तुम्हाला, थोडक्यात उदाहरण देतो। अस्पृश्यांना जर बंदी होती, एवढी मोठी बंदी होती, तर जो ज्ञानाचा महामेरू आहे आणि ज्याच्या पाठीमागं 32 डिग्र्या लागतात ते आमचे बाबासाहेब प्रचंड विद्वान, जागतिक कीर्तीचे विद्वान कसे झाले? त्यांना कोणी मदत केली मग एवढी? जर शिक्षणाची बंदीच होती आणि बाबासाहेबानंतर जो समाज निर्माण झालेला आहे त्या समाजाने तरी बाबासाहेब एवढी उंची अद्याप तरी गाठली आहे काय?
नवे नवे त्या उंचीच्या तळाला तरी गेले आहेत काय? सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणून मला सांगावंसं वाटतं की कुठंतरी अतिशयोक्ती जर असेल तर त्याचा विपरीत परिणाम त्या व्यक्तींच्या इतिहासावर होत असतो. आणि म्हणूनच अशा पद्धतीचा एक विशिष्ट परिणाम आमच्या शूरत्वावर किंवा आमच्या धाडसावर होत असल्याचं दिसून येत आहे. उदाहरणार्थ भीमा कोरेगाव युद्ध घ्या, तर तो विषय आता मी बाजूला ठेवतो. भीमा कोरेगाव नंतर पाहूया कधीतरी. परंतु लक्षात घ्या, पाचशे महारानं 25,000 पेशवे कापले. अशा पद्धतीचे जे लोक बोलली जातात तिथं कुठंतरी शंकेला वाव आहे. कारण तो कीर्तिस्तंभ आहे, तो जयस्तंभ आहे. त्या स्तंभावर अनेक जाती धर्माची नावं आहेत, आढळून येत आहेत. माझा हा विषय तिथंच ठेवतो आणि माझ्या मूळ विषयाकडे येतो. मी आलो कुठं? चोखोबांकडं. हे सांगावंसं का वाटलं तर माझी मंडळी, माझा समाज हा दारिद्र्यात पिचलेला नव्हता, हे लक्षात घ्या अगोदर. कारण आमच्या सिद्धनाथ महाराजच्या, आमच्या गणपत महाराजच्या, आमच्या रायनाथ महाराजच्या जर कमरेला खराटा आणि तोंडापुढं जर गाडगा असतं तर या लोकांनी गाडगं सांभाळायचं, खराटा सांभाळायचा की हातातली तलवार आणि ढाल घेऊन शत्रूवर तुटून पडायचं, हाही विचार करण्याचा प्रश्न आहे कुठंतरी. जरी असला पेशव्याने, जरी तो दुसऱ्या बाजीरावाने जरी तो कायदा काढला असला त्या गाडग्या मडक्याचा, तरी तो संपूर्ण महाराष्ट्रात कधीच नव्हता. हे अगदी बाबासाहेबांनी देखील सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांसुद्धा याच्यावर मत व्यक्त केलेलं आहे. असं बोललं जातंय, इतिहास नाही. जर असेलच कदाचित तर ते सदाशिव पेठ, शनिवारवाडा किंवा त्या पेशव्यांच्या वाड्याच्या भोवतालचा परिसर तेवढा असू शकतो. तोही जातीवाद नव्हे, तर दुसऱ्याच एका महत्त्वाच्या कारणास्तव अशा पद्धतीची सजा महार समाजाला दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं दिलेली होती. हा थोडासा इतिहास कुठंतरी पुसटता सापडतो. म्हणून इतिहासाचा विपर्यास करण्या अगोदर आपण त्याच्यातील तथ्य काय आहे हे शोधून पाहणं आवश्यक आहे. आज मी जे आमच्या चोखोबावर जे बोललेलो आहे ते चोखोबाचे अभंग एवढे दुर्लक्षित काय आहेत आणि चोखोबाच्या अभंगाला दुर्लक्षित करणारा समाज कोण आहे? प्रामुख्यानं आज आपण ज्याला नवबौद्ध म्हणतो किंवा ज्याला आम्ही पूर्वाश्रमीचा महार समाज म्हणतो, या महार समाजानं श्री चोखोबांना कितपत न्याय दिलेला आहे? प्रश्न आहे ना इथं सुद्धा. हो, असो तर या चोखोबांची जास्तीत जास्त तुम्हाला माहिती व्हावी अशा पद्धतीचं मला जे आमचे वेगवेगळे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाल्यामुळं आज म्हटले की आपण चोखोबाच्या विषयावर हात घालावा आणि त्यांचं तथ्य, त्यांचा इतिहास, थोडक्यात इतिहास आपण समाजासमोर मांडावा. कारण ही दुर्लक्षित होत आलेली गोष्ट आहे. एवढा मोठा सिद्धनाथ महार कळंबी हे गाव त्यांना इनाम दिलेलं आहे. परंतु आमच्या त्या सिद्धनाथ महाराजचं जो काय आपण म्हणतो ना ते स्मृतिचिन्ह म्हणा हवं तर किंवा त्यांचं समाधीस्थळ म्हणा हवं तर केवढं मोठं आहे हो. सर्वसाधारण 10x12 किंवा 12x12च्या खोलीचं सिद्धनाथाचं स्मारक आहे. फक्त 12x12ची खोली, जास्त मोठं नाही. आमच्या गावामध्ये जे समाज मंदिर बांधून दिलेलं सरकारनं लोकांना पत्ते खेळण्यासाठी आणि तिथंच गुटखा खाऊन थुकण्यासाठी, ते तरी मोठे आहेत. परंतु कळंबी हे गाव आज त्या ठिकाणी इनामदार वगैरे आहेत, त्यांचाही फोन आपल्याला होत असतो कधीमधी. तर मग ते मोठं व्हायला नको का? सिद्धनाथाचं जर एवढं आम्ही गवगवाट करतो आणि दुसऱ्याच कोणाचा तरी एका पंजाबी माणसाचा फोटो सिद्धनाथ म्हणूनच पुजतो, कारण याच्यात चर्चा झाली माझी. जो आज प्रचलित जो फोटो पाहताय ना, तो फोटो सिद्धनाथाचा नाही बाबा.
सिद्धनाथाचा फोटो ओरिजिनल पाहायचा असेल ना तर कळंबीला जावा, तिथं पहा. तर असो, हे सांगायचं माझं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आज आपण त्याच सिद्धनाथांच्या वंशजानं मला आज चोखोबावर बोलण्यासाठी सांगितलेलं आहे आणि म्हणून आज मी चोखोबाविषयी हा घेतलेला आहे. बाबांनो, श्री संत चोखोबा महाराजाचा जन्म हा 14 जानेवारी म्हणजे ज्याला आपण आज मकर संक्रांत म्हणतो ना, झाली गेल्या आठवड्यात 15 दिवसात, तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी झालेला आहे. वास्तविक पाहता 13व्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये 14 जानेवारी फेब्रुवारी मार्च हे नव्हते. हे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे इंग्रज आल्यानंतर आपल्याकडे आलेत. याच्या अगोदर काय होतं तर पौष मासे शके 1190 अशी त्यांची जन्माची तारीख आहे. पौष मासे म्हणजे पौष पौर्णिमा, पौष मासे शके 1190 वद्य म्हणजे त्याला आपण चतुर्दशी म्हणतो नाही का. मकर संक्रांत त्या दिवशी येते, तर त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. पुन्हा सांगतो तारीख 14 जानेवारी मकर संक्रांत ज्या दिवशी होती त्या दिवशी पौष मासे, पुसाचा महिना होता पौष मासे, शके 1190 हे शालिवाहन शक आहे, इसवी सन नव्हे. आणि इसवी सन किती आहे 1268. लिहून घे जा अशा महत्त्वाच्या गोष्टी. आणि या चोखोबाचं महापरिनिर्वाण कसं झालं हे तर तुम्हाला मी वारंवार सांगितलेलंच आहे की बाबा श्री संत चोखोबाराय आणि त्यांचा जो समाज होता त्या ठिकाणी कुठं मंगळवेढ्याला गावकसाचं बांधकाम चालू होतं. तुम्हाला माहिती आहे आजकाल बांधकामामध्ये काय वापरतो आपण, सिमेंट, खडी, वाळू, लोखंड नाही का, ते कॉलम वगैरे वगैरे वगैरे. पण तसं पूर्वीचं नव्हतं. चिखलाचा लगदा करायचा, त्याच्यामध्ये गुळाची काकवी असेल पुन्हा तुमचं भुसकट असेल, त्याचं मिश्रण त्याचा लगदा बनवून आणि त्या मातीतून ते बांधकाम होत होतं. असंच मातीचा तो थर दगड माती थरावर थर चढवीत असताना, लक्षात आलं का, तो चढवीत असताना काय झालं, पावसाची तिरीप आली. कारण वैशाख महिना म्हणजेच पावसाळ्याचा दिवस. आणि मग ते कच्चं बांधकाम जे होतं त्या कच्चं बांधकामाखाली तो बुरुजच पूर्ण ढासळला गेला आणि त्या बुरुजामध्ये शेकडो विविध जाती धर्माचे देखील मजूर मरण पावले त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला तर ती कथा माहितीच आहे. पांडुरंगाने सांगितलं नामदेवाला की बाबा चोखोबाची अस्थी घेऊन ये. कोणी ह्याला काल्पनिक म्हणा, कोणी ह्याला सायन्सच्या डिग्र्या वगैरे लावा, काही म्हणा तुम्ही, त्याच्याबद्दल आमचा वादविवाद नाही. जसं चोखोबाच्या जन्मावस्था संदर्भामध्ये इतिहासकारानं वाद निर्माण केलेला आहे ना की बाबा आंबा चोखल्यामुळं काय चोखोबा झाले नाही, तर तो जशा एक स्त्री पुरुषांच्या संबंधातूनच अशा महान व्यक्तीचा जन्म झालेला असतो. परंतु नाही, मुद्दाम काहीतरी खोड काढायचं म्हणून सांगायचं की नामदेव महाराजाचा जन्म शिंपल्यात झाला. खूप आहेत असे पुरावे जेणेकरून हे नष्ट होत म्हणून. हे गवताचे वगैरे किडे तोंडात येते नाही, गवत आहे इथं, ह्या गवतामुळे काय व्हायला चेहऱ्यावर किडे बारी बारी यायला लागले. आता महापरिनिर्वाण सांगतो तुम्हाला. वैशाख वद्य पंचमी, वैशाख वद्य पंचमी शके 1260. म्हणजे थोडक्यात सांगू का तुम्हाला आजच्या भाषेत, वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर 5 दिवसानं श्री संत चोखोबांचं महापरिनिर्वाण मंगळवेढा येथे गावकुसाचं बांधकाम कोसळून ढिगाऱ्याखाली सापडून झालेलं आहे किंवा झालेलं आहे. मी नेहमीच वर्तमान काळात बोलत असतो, कारण आमचे संत कधीच भूतकाळामध्ये गणले जात नाहीत. आजही आमचे ज्ञानोबा आहेत, आजही आमचे नामदेव महाराज आहेत, आजही आमची माऊली आहेत, आजही आमचा चोखोबा आहेच. कारण हा शाश्वत आहे,
सनातन आहे. आणि सनातनचा अर्थ काय? शाश्वत असणे. जो विचार शाश्वत असतो त्याला सनातन धर्म म्हटलं जातं. वडिलांचं नाव अर्थ तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. वडिलांचं नाव काय तर सुदामा आहे. त्यांना सुदामा यस्कर म्हणत होते. यस्कर म्हणजे काय की गावाची सेवा चाकरी वगैरे काय कर, त्या रीतिरिवाजाने काय करणार असतं ते. ह्यांच्या आईचं नाव आहे सावित्रीबाई आणि पत्नीचं नाव आहे सोयरा माता. यांनी सोयरा मातेने देखील एकूण 62 अभंगाची रचना केलेली आहे. 13व्या शतकामध्ये महार समाजाच्या एका स्त्रीनं कुठं राहायला जातीवेद, कुठं राहिली श्रीवर बंदी, पहा तुम्ही तर इतिहास तुम्हीच पहा. श्री संत चोखोबांचे एकूण अभंग आहेत 358. मुलगा आहे कर्ममेळा आणि कर्ममेळ्याचे अभंग आहे 27. बहीण आहे निर्मळा आणि निर्मळेचा अभंग आहे 24. बंका महाराजा आहे म्हणजे मेहुणे, बंका महाराजांचे अभंग आहेत 41. अशा पद्धतीनं यांची ग्रंथसंपदा आहे आणि या ग्रंथसंपदेकडं तुम्ही वळावं असं आम्हाला वाटतं, कारण त्याच्याशिवाय चोखोबा तुम्हाला समजणार नाहीत.